नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्यामधील प्रामुख्याने जे काही एलएसओ पद असणार आहे किंवा त्याचबरोबर अजून कोणतं सांगितलं जातं बघा, लॅब असिस्टंट हे जे काही पद असणार आहे, या पदाची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल आणि त्याचबरोबर याच्यामध्ये किती पद असणार आहेत, कोणत्या पॅटर्न प्रमाणे काय होईल तर एक्झाम होईल, याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग पाहूया यामध्ये आरोग्य विभाग पदभरती 2026। आता तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती काही नवीन बॅचेस 12 जून पासून आपण सुरू करतोय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर असेल, ओके, त्याच्यामध्ये अंतर्गत असेल, त्याचबरोबर सरळ सेवेद्वारे असेल, त्याचबरोबर एएनएम जीएनएम स्टाफ नर्स असेल, पशुसंवर्धन असेल, एमपीडब्ल्यू सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, ओके, त्याचबरोबर एलएसओ असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स असेल, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद असेल, एफडीए, आदिवासी बॅच, तलाठी बॅच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, त्याचबरोबर पशुसंवर्धन, टीईटी टेट बॅच आणि एलएसओ बॅच, ह्या संपूर्ण वेगवेगळ्या बॅचेस आपण 12 जून पासून काय करतोय तर सुरू करतोय। यापैकी काही बॅचेस आपण 5 जूनला सुरू केले, तर काही नवीन बॅचेस आपण येत्या म्हणजे आजच्याच या 12 जून पासून स्टार्ट करतोय। ज्यांना कुणाला ही बॅच जॉईनिंग करायची आहे तर त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। पहा, आता हे जे काय असणे सर्व लेक्चर्स आहेत, हे लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह आणि त्याचबरोबर काय असणार तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जातील। प्रत्येक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजेच जो काय सांगितलं जाणारा तांत्रिक आणि अतांत्रिक जो काही असणारा सिलेबस असणार, हा सिलेबस शिकवण्यासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी भेटलेला असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही हे व्हिडिओ डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। ई बुक्स द्वारे नोट्स तुम्हाला ऍप्लिकेशन द्वारेच काय करण्यात आलेले आहे तर सर्क्युलेट करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या नोट्स वाचून स्वतःची परिपूर्ण तयारी करून घेऊ शकताय। शिवाय आठवड्यातील शेवटचे 2 ते 3 दिवस आपण पीवायक्यू टाइपचे क्वेश्चन पेपर सोडवून घेतो। त्याचबरोबर काही वेळा पीवायक्यू क्वेश्चन असतील किंवा काही वेळा तत्सम प्रकारचे जे काय असणार प्रश्नावली असणार आहे, हे आपण स्पष्टीकरणासह सोडवून घेत असतो। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लवकरात लवकर या बॅचेस काय करा तर जॉईनिंग करून घ्या, ज्याची अंतिम डेट 12 जून पासून असणार आहे। बघा, यामध्ये आरोग्य विभाग भरती 2026 या अंतर्गत जी काही लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन्स ही जी काही पद असणार आहेत, ओके, या पदांच्या विषयीची जी काही पदभरती आहे, ही पदभरती कधी निघेल, ओके, त्याबाबतची आपण काय करणार आहे तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। ओके, पहा काय सांगितलं जातं, आरोग्य विभाग भरती 2026 यामध्ये लॅब असिस्टंट आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर एलएसओ या पदांसाठी नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे। आरोग्य मंत्र्यांच्या घोषणानुसार आरोग्य विभागात 8000 प्लस पदांची मोठी मेगा भरती होणार असून त्या अंतर्गत ज्या काही तांत्रिक पदांचा देखील काय करण्यात आले तर समावेश असणार आहे, म्हणजे टेक्निकल आणि त्याचबरोबर नॉन टेक्निकल अशा दोन्ही काय असणार पदांचा यामध्ये समावेश असणार आहे। महत्त्वाची अपडेट्स बघा, पदसंख्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत एलएसओ म्हणजेच लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर यासाठी 296 रिक्त जागांसह तांत्रिक पदे भरली जाणार आहेत। बघा किती पद आहेत, 296। तर याची सर्वसाधारणतः जाहिरात कधी पडेल तर जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या प्रक्रियेत असून या भरतीची अधिसूचना कोणत्याही क्षणी जारी केली जाऊ शकते। शैक्षणिक पात्रता, लॅब असिस्टंट या पदासाठी तुम्ही 12वी विज्ञान शाखेतून पास होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमचा DMLT म्हणजेच डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी किंवा BSc इन MLT यामध्ये झालेला असावा। एलएसओ लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर यासाठी संबंधित विषयातील पदवी जसे की जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि त्याचबरोबर काय असणार DMLT यामधून तुमची पदवी परिपूर्ण असणं गरजेचं आहे, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आरोग्य विभाग भरती 2026 या अंतर्गत लॅब असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन म्हणजेच एलएसओ ही जी काही पद असणार या पदांची अधिकृत जाहिरात जुलै 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे। आरोग्य मंत्र्यांच्या ताज्या घोषणेनुसार सार्वजनिक आरोग्य विभागात जवळपास 8000 प्लस रिक्त पदांची मेगा भरती केली जाणार आहे। सध्या स्थितीत विभागांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक आणि रिक्त पदांचा आढावा घेण्याचे काम चालू आहे, म्हणजे बिंदू नामावलीची पण प्रोसेस या ठिकाणी चालू असणार आहे आणि पुढील महिन्याभरात जाहिरात प्रसिद्ध होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असणार आहे।
भरती प्रक्रियेचे अंदाजित वेळापत्रक बघा, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणे जुलै 2026, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणे जुलै 2026, जाहिरात आल्यानंतर लगेचच परीक्षा पद्धती ही भरती TCS ओके किंवा IBPS या कंपनी मार्फत ऑनलाईन CBT पद्धतीने घेतली जाण्याची काय असणार या ठिकाणी शक्यता असणार आहे. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या OO अकॅडमी म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता ह्या बॅचेस पुन्हा एकदा पहा, वेगवेगळ्या बॅचेस असणार आहेत ज्या आपण 12 जून पासून याची नवीन काय असणार तर अभ्यासक्रमानुसार किंवा MPSC पॅटर्न असेल त्याचबरोबर IBPS या सगळ्या अभ्यासक्रमाची सांगड घालून आपण नवीन पद्धतीने काय करतोय तर 12 जून पासून नवीन काय करतो ह्या बॅचेस सुरू करतोय. जर का तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईनिंग करून घ्या. ओके, याबाबतची आणखीन जी काय असणारी महत्त्वाची अपडेट आहेत हे अपडेट घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.